राज ठाकरेंकडून मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख. राज ठाकरेंचं महाविकास आघाडी शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत सव्वा तास चर्चा. शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. विरोधी पक्षापैकी प्रमुख नेते उद्या पुन्हा आयोगाची भेट घेणार. राज ठाकरेंकडून निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती. 2-2 याद्यांमध्ये मतदारांची नावं असतात. मतदान कुठे जातं कळत नाही. दुरुस्ती होईपर्यंत निवडणूक घेऊ नका, राज ठाकरेंची मागणी. ही महाकन्फ्यूज आघाडी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव दिसायला लागल्याने रडीचा डाव. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या आयोगाच्या भेटीवर शिंदेंची टीका. अजित पवार यांच्याकडून आमदार संग्राम जगताप यांची कानउघडणी. पक्षाची विसंगत भूमिका कुणीही घेऊ नये. जातीयवादी वक्तव्य खपवून घेणार नाही, अजित पवारांच्या जगतापांना सूचना. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रोहित पवारांनीच घायवळला पासपोर्ट मिळवून दिला. राम शिंदेंचा आरोप. तर पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देतं. केंद्रात भाजप सरकार होतं. रोहित पवारांचा जोरदार पलटवार. गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची चौकशी होणार. खोटी कागदपत्र आणि गुन्हे लपवून घायवळने नगरमधून मिळवला पासपोर्ट. पोलिसच चौकशीच्या रडारवर. अजित पवारांच्या कार्यकाळात क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान. 12 कोटींचा हिशोब सुद्धा या लोकांनी 3 वर्षात दिला नाही. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांचा आरोप. मुरलीधर मोहोळ यांना ऑलिम्पिक संघटनेचं नेतृत्व देण्याची मागणी. वरळीतील मेट्रो स्टेशनवरून नेहरूंचं नाव गायब. नेहरू सायन्स सेंटर ऐवजी विज्ञान केंद्र स्टेशन असं नाव. भाजपने जाणीवपूर्वक नेहरूंचं नाव न दिल्याचा काँग्रेसचा आरोप. अमित ठाकरेंनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. पुण्यात अभाविप आणि मनसेच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भेट. कारवाई न केल्यास जशास तसं उत्तर देणार, अमित ठाकरेंची ठाम भूमिका. पुण्यात मनविसेच्या आंदोलनानंतर अभाविप आक्रमक. अभाविपकडून वाडिया कॉलेजसमोर आंदोलन. आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतो, कुणाच्या वाट्याला जात नाही. आंदोलनात अभाविपची भूमिका. सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरचा भाजपामध्ये प्रवेश. मैथिली ठाकूरला अलीनगर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता. तर पक्षाकडून जो आदेश मिळेल तो मी पाळेन, मैथिली ठाकूरची प्रतिक्रिया.